बरडटोली येथील शाळा नहराच्या अतिशय जवळ असल्याने तसेच त्याची खालचे थर उंच न केल्याने बरडटोली येथील शाळेत नहराचे पाणी गेल्याच्या प्रकरणावर स्थानिक पाटबंधारे विभागाच्या शाखा अभियंत्याने टीम अवेकिंग न्यूज लाईव्हशी बोलताना अशी प्रतिक्रिया दिली. सर, बरडटोली शाळेमध्ये जे पाणी गेलेलं आहे त्याच्याबद्दल काय सांगा? कसं झालं, काल दिनांक 18/3/2024 रोजी आम्हाला सकाळलाच फोनद्वारे कळलं की बरडटोली या जवळील शाळेच्या आवारात कालव्याचे पाणी शिरत आहे. तेव्हा आम्ही मोकळ्या जाऊन चौकशी केली. तेव्हा असं समजले की आमच्या कालव्याचा जो इनलेट आहे, पावसाळ्यामध्ये जो बाहेरील पाणी कालव्यामध्ये जाण्याकरिता आम्ही इनलेट बांधलेला आहे, त्या इनलेटमधून कालव्याचं पाणी बाहेर झिरपण होऊन तो पाणी शाळेच्या आवारात गेल्याचे निदर्शनास आले. तेव्हा आम्ही लगेच तो इनलेटचे जे होल असतात ते आम्ही बंद करून तो अवघ्या 3-4 तासामध्येच तो पाणी बंद केला आणि 3-4च्या दरम्यान म्हणजे सायंकाळला 3-4 वाजताच्या दरम्यान तो पाणी पूर्णपणे शाळेमधून बाहेर निघाला आणि म्हणजे पाणी तिथून निघाला आणि आता सध्या तिथं पाणी वगैरे आता साचून नाही आहे. आणि सदरी शाळा ही आपल्या इटाडो मुख्य कालव्याच्या लागून सुमारे जवळपास 30 ते 35 मीटरच्या जवळच ती बांधकाम केलेली आहे आणि ते डॉकबेलला लागून असल्यामुळे जो आपला कालव्याचं झिरपण किंवा त्याला सिपेज म्हणता येईल, कारण की कालवा हा मातीचा असल्यामुळे तिथून सिपेज वगैरे होतो आणि तो साचून राहतो आपल्या डॉकबेलमध्ये. आणि लगेचच डॉकबेलच्या जवळ ती शाळा असल्यामुळे साहजिकच आहे की तो पाणी जिथून त्या आवारात जाईल, कारण की पाण्याच्या फुल सप्लाय डेप्थची जी लेवल आहे आपल्या कालव्याची, त्या लेवलच्या खाली म्हणजे शाळेचे जो प्लिंथ लेवल आहे तो त्या फुल सप्लाय डेप्थच्या लेवलच्या खाली असल्यामुळे तो साहजिक आहे तो पाणी जिथून त्या आवारामध्ये काय पाणी जाईल. परंतु प्रत्येक वेळेला पाणी काय जात नाही. जेव्हा आपल्या कालव्याला उन्हाळी हंगामाकरिता आपण पूर्ण कॅपॅसिटीमध्ये जेव्हा पाणी सोडतो आणि कालव्याची जेव्हा लेवल वाढतो तर त्या लेवल वाढल्यामुळे तो डॉकबेलमधल्या ते साचलेल्या पाण्याची सुद्धा लेवल वाढते आणि त्यामुळे तो पाणी साचून राहत होते. सर, ज्या पाईपमधनं पाणी बाहेर पडलं आहे त्या पाईपचा उद्देश तरी काय? उद्देश म्हणजे जसं आपला कालवा कटिंगमध्ये आहे त्या ठिकाणी आणि बरडटोली ह्या गावाच्या आवारात जो पडलेला पावसाचा जो पाणी आहे तो पाणी साचून राहू नये याकरिता आपण तो साचलेलं पाणी आपण त्या इनलेटद्वारे कालव्यामध्ये घेतो, कारण की जो पावसाळ्यात पाणी साचणे म्हणजे एक प्रकारचा खूप त्या पाणी साचल्यामुळे खूप रोगराई निर्माण होऊ शकतात आणि तो पाणी आपण डॉकबेलचं पाणी किंवा तो साचलेलं पाणी आपण कालव्यामध्ये यावा याकरिता आपण ते इनलेट दिलेलं आहे. आणि कसं आहे, आता बाहेर पाणी नसल्यामुळे आता उन्हाळ्यामध्ये कालव्यामध्ये पाणी आला की तो आउटलेटचं काम करतो, म्हणजे जवळपास कालव्याची लेवल वाढली की तो पाणी बाहेर येतो आणि साचून राहतो. परंतु जास्तच लेवल वाढली तर तो पाणी शाळेच्या आवारात जातो आणि पावसाळ्यात जो पाणी पावसाचं पाणी आहे, पावसाचा पाणी कालवा खाली असतो तेव्हा तो बाहेरचं पाणी तो कालव्यामध्ये येण्याकरिता आपण तो एक इनलेट दिलेला आहे.